हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू फाइंड आउट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके, सेम इथे अप्रॉक्सिमेशनचा तोच फॉर्म्युला आहे जो आपण लॉगॅरिथमिक आणि अल्जेब्रिक फंक्शनमध्ये यूज केला होता. काय फॉर्म्युला जातो? f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. ओके, दे न्यूमेरिकल होगा ते फर्स्ट न्यूमेरिकल e to the power 1.005. ओके, आपल्याला बघा इथे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे e to the power 1.005 ची. ओके, आणि गिवन त्याने दिला आपल्याला व्हॅल्यू ऑफ e. ओके, काय तर e is equal to 2.7183. डन. ओके, देख आता आपल्याला बघा e to the power 1.005 याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, काय बोलतो आपण लास्ट व्हिडिओमध्ये की आपल्याला जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल ते रिप्लेसमेंट करायचे असते. काय की जो मेन नंबर आहे त्याला आपण कन्सिडर करतो ते x. ओके, इथे बघा e to the power काय दिसतंय 1.005. तर 1.005 याला आपण कन्सिडर करू x. ओके, तर सोल्युशन मध्ये व्यवस्थित लिहिले आहे लेट x is equal to 1.005. ओके, जर 1.005 ला जर मी x कन्सिडर केलं तर इथे काय मिळेल e to the power x आणि e to the power x म्हणजे फंक्शन आहे तर आपण डिनोट करतो f of x ने. ओके, therefore but the f of x is equal to e to the power x. आता f of x is equal to e to the power x. ओके, जर फॉर्म्युला जर तुम्ही चेक कराल तर f डॅश दिसतं इथे. f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे फंक्शन वरती. ओके, तर आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. ओके, म्हणजे काय मिळेल d by dx of f of x is equal to d by dx of e to the power x. then here जब फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो तर त्याला लिहितो आपण f डॅश x is equal to and derivative of e to the power x म्हणजे काय होतो e to the power x as it is. ओके, त्यानंतर बघा याला f of x ची व्हॅल्यू याला f dash x ची व्हॅल्यू f of x ची जी व्हॅल्यू मिळेल त्याला आपण 100 डिनोट करू आणि f dash x ची जी व्हॅल्यू मिळेल त्याला आपण 2 ने डिनोट करू. ओके, पण अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला जर तुम्ही चेक कराल तर तिथे दिसते आहे f of a h f dash a. बरोबर आहे. ओके, म्हणजे काय करणार आहे आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करणे आहे f of a h f dash a. मग f of a h आणि f dash a जर काढायचे असेल तर आधी माहिती पाहिजे आपल्याला आपल्याला a आणि h च्या व्हॅल्यूज. ओके, मग काय करणार आहे तर सिंपल काय की जो x आहे त्याला पुन्हा आपण रिप्लेस करू a h. ओके, लेट x is equal to a h. मग x ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. x म्हणजे किती आहे बघा 1.005. ओके, इथे व्हॅल्यू पुट करतो आहे 1.005 is equal to a h. आता 1.005 ला स्प्लिट करायचे दोन नंबर मध्ये. ओके, दे मग आता 1.005 ला ऑब्वियस आहे आपण काय लिहिणार 1 प्लस 0.005. ओके, दे त्यानंतर इज इक्वल टू इकडे काय आहे a प्लस h. ठीक आहे, का बरं मी याला 1 प्लस 0.005 मध्ये कन्वर्ट केलं कारण की हा जो 1 आहे हा परफेक्ट नंबर आहे. ठीक आहे, प्रत्येकाला परफेक्ट नंबर मध्येच त्याला कन्वर्ट करायचं. ओके, दे बघा इथे कंपेअर जर आपण इथे केलं ठीक आहे तर देयरफॉर a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1. ओके, a इज इक्वल टू 1 आणि h इज इक्वल टू मिळते 0.05. याला a ची व्हॅल्यू याला h ची. ओके, दे आता आपल्याला काढायचं f of a. ओके, f of a कुठलं काढलं होतं आपण f of a ची व्हॅल्यू आपण काढली होती f of x. बघा इक्वेशन 1 f of x f of x च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे a f of a. ओके, मग आता x ला आपण रिप्लेस करू a. ओके, या व्यवस्थित सोल्युशन मध्ये रिप्लेस x बाय a पुढे in 1 इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला a पुट करायचं. ओके, मग आता हा इक्वेशन 1 आहे जिथे जिथे x आहे तिथे आपण जर a पुट केलं तर काय मिळेल आपल्याला f of a is equal to e to the power a. ओके, जिथे जिथे x आहे तिथे मी a पुट केलेलं आहे. मग आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a म्हणजे किती आहे बघा इथे 1. ओके, इथे व्हॅल्यू पुट करतो आहे is equal to e to the power 1 आणि e to the power 1 म्हणजे किती होतो e. डन, आणि e ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. e ची व्हॅल्यू त्यांनी गिवन दिली आहे 2.7183. ओके, ती व्हॅल्यू मी तिथे पुट करतोय म्हणजे f of a is equal to 2.7183.
मिळाली एफ ऑफ ए ची. बघा मी इथे काय बोलतो, इथे परफेक्ट नंबर का बरं आला, कारण की हा नंबर इथे पॉवरमध्ये मिळाला आपल्याला, बरोबर आहे. मग कॅल्क्युलेशन करायला तर सोपं होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट एफ ऑफ ए मिळाला. आता एफ डॅश ए काढायची. एफ डॅश ए एफ डॅश एक्स वापरून आपण, बरोबर. एफ डॅश एक्स च्या ऐवजी आपल्याला एफ डॅश ए पाहिजे, म्हणजे मी एक्स ला रिप्लेस करतो आहे ए. ओके, मग तिथे लिहा व्यवस्थित पुन्हा रिप्लेस एक्स बाय ए इन इक्वेशन 2. बघा इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे आपल्याला ए पुट करायचे आहे. म्हणजे काय म्हणतात तिथे आपल्याला एफ डॅश ए इज इक्वल टू ई टू दी पॉवर ए. ओके, काय केलं, इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे एक्स होतं तिथे मी ए पुट केलं, मला इतकं मिळालं. पण ए ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ए म्हणजे किती आहे 1, त्यावेळी तिथे पुट करा. म्हणजे काय म्हणतात तिथे आपल्याला एफ डॅश ए इज इक्वल टू ई टू दी पॉवर 1. ई टू दी पॉवर 1 म्हणजे काय होतो ई, आणि ई ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. तर एफ डॅश ए इज इक्वल टू किती आहे 2.7183. ओके, अप्रॉक्सिमेशनचे जर फॉर्म्युला यूज करायचे असेल तर आपल्याला एफ ऑफ ए माहिती पाहिजे, माहिती आहे. आपल्याला एफ डॅश ए माहिती पाहिजे, माहिती आहे. आपल्याला एच माहिती पाहिजे, माहिती आहे. आता अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू आपण. ओके, therefore the f of a plus h approximate to f of a plus h into f dash a. ओके, अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, a plus h म्हणजे काय होतं x, म्हणजे मी इथे लिहितो आहे f of x approximate to f of a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2.7183. ओके, प्लस h ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे किती आहे ती 0.005. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट एफ डॅश ए ची पण व्हॅल्यू माहिती आहे, पुट करा 2.7183. ओके, देन त्यानंतर एफ ऑफ एक्स म्हणजे काय दिसतं ई टू दी पॉवर एक्स. ओके, तर इथे मिळतं ई टू दी पॉवर एक्स अप्रॉक्सिमेट टू 2.7183 प्लस या दोघांचे मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, 0.005 इंटू 2.7183. ओके, या दोघांचे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, ओके, तर तुम्हाला मिळेल आहे 0.0135915. डन, कॅल्क्युलेशन करून तुम्हाला कॅन्सल येईल. आता दोघांचे काय करायचे आपल्याला ॲडिशन. ओके, हियर ई टू दी पॉवर एक्स, तर एक्स म्हणजे काय होतं 1.005 पुट करा. देयरफॉर ई टू दी पॉवर 1.005 अप्रॉक्सिमेट टू या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला मिळेल 2.73189. ओके, हे आपलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू झालं आहे कुणाच्या ई टू दी पॉवर 1.005. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघू. ई टू दी पॉवर 2.1 आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ई टू दी पॉवर 2.1 ची. ओके, आणि आपल्याला त्याने गिवन दिलेला आहे e square is equal to 7.389. डन, आता इसे कसे आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे e टू दी पॉवर 2.1. काय बोलतो आपण, जर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असेल तर आधी त्या न्यूमेरिकल फंक्शन मध्ये कन्वर्ट करा, बरोबर आहे. मग त्यासाठी जो नंबर आहे त्याला आपण रिप्लेस करतो, त्याला कन्सिडर करतो आपण x. ओके, तर सोल्युशन मध्ये घेऊ आपण लेट x काय 2.1, म्हणजे जो 2.1 आहे त्याला जर तुम्ही x जर कन्सिडर करत असाल तर इथे काय म्हणताय e टू दी पॉवर 2.1 मीन्स x, म्हणजे e टू दी पॉवर x, आणि e टू दी पॉवर x आपलं फंक्शन आहे. ओके, तर देयरफॉर f of x is equal to e to the power x. बरोबर. ओके, देन आपल्याला पुन्हा अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर तिथे f डॅश ची पण कंडिशन आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे. तर मी याला डिफरन्शिएट करतोय d by dx of f of x is equal to same here d by dx of e to the power x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे काय होतं f dash x is equal to, and डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x म्हणजे काय होतं e to the power x as it is. मी याला 2 ने डिनोट करतो. ओके, बघा f of x काढलं, त्यानंतर f dash x फाइंड आउट करू. देन आपल्याला माहिती पाहिजे आता a आणि h च्या व्हॅल्यूज. ओके, त्यासाठी आपण काय केलं होतं, पुन्हा रिप्लेसमेंट केलं होतं. आपण कन्सिडर केलं होतं लेट काय x is equal to a plus h. पण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, x म्हणजे काय बघायचे 2.1 पुट करतो मी इथे 2.1 is equal to a plus h as it is.
आता 2.1ला 2 नंबरमध्ये स्प्लिट करायचं. काय बोलतो, जर कुठल्याही नंबरला स्प्लिट करता तुम्ही 2 नंबरमध्ये ते परफेक्ट नंबर ठेवायचे. ओके, तर 2.1ला आपण लिहू शकतो आहे 2 प्लस 0.1 a प्लस h ॲज इट इज. डन. आता बघा इथे कंपेअर जर तुम्ही केलं तर काय मिळेल इथे, therefore a इज इक्वल टू किती होतो 2 अँड h इज इक्वल टू किती होतो 0.1. a आणि h च्या व्हॅल्यूज माहिती आहे. ओके, ते आता आपल्याला फाइंड आउट करायचे f ऑफ a आणि f डॅश a. का होतं की अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय आहे, f ऑफ a प्लस h इज इक्वल टू f डॅश a प्लस h इंटू f डॅश a. मग आता f ऑफ a आणि f डॅश a आपल्याला माहिती दिली, बरोबर आहे. मग f डॅश आणि f ऑफ a कसं काढायचं, तर f ऑफ a आपण फाइंड आउट करू f ऑफ x करून. ओके, त्यासाठी आपण काय बोलतो, आपण रिप्लेस करू x ला बाय a इन इक्वेशन 1. ओके, काय करतो आपण, कसे तर गिवन फंक्शन जो f ऑफ x जो आहे त्या x ला आपण रिप्लेस करतोय a ने. ओके, म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला f ऑफ a इज इक्वल टू e टू द पॉवर a. जिथे जिथे x होतं तिथे आपण a पुट केला, पण a ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. a इज इक्वल टू किती आहे बघा इथे 2, तिथे 2 पुट करतो आहे म्हणजे मिळेल e टू द पॉवर 2. डन. आणि e टू द पॉवर 2 म्हणजे e स्क्वेअर ची व्हॅल्यू त्याने आपल्याला गिवन दिलेली आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे काय मिळते आहे f ऑफ a इज इक्वल टू e स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे 7.389. ओके, सिमिलर आपल्याला आता h ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे आणि आता f डॅश a ची व्हॅल्यू काढायची. पण f डॅश a ची व्हॅल्यू कुठून काढू आपण, f डॅश x म्हणून f डॅश x. ओके, मग आता f डॅश x मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करू, म्हणजे त्याला रिप्लेस करू आपण. ओके, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे a पुट करू आपण, म्हणजे काय मिळतं आपल्याला f डॅश a इज इक्वल टू e टू द पॉवर a. ओके, बघा इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे a पुट केलं. आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे 2, इथे 2 पुट करतोय इज इक्वल टू e स्क्वेअर, आणि e स्क्वेअर ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, त्याला आपण इथे पुट करू. म्हणजे काय मिळेल आपल्याला f डॅश a इज इक्वल टू 7.389. ओके, आता बघा f ऑफ a माहिती आहे, f डॅश a माहिती आहे आणि मला h पण माहिती आहे. आता काय करू आपण इथे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. ओके, काय फॉर्म्युला होता तो, द f ऑफ a प्लस h अप्रॉक्सिमेट टू f of a plus h into f dash a. ओके, व्हॅल्यूज पुट करा a plus h म्हणजे काय होतो x. ओके, f of x अप्रॉक्सिमेट टू f of a ची व्हॅल्यू माहिती आहे 7.389 प्लस h ची पण व्हॅल्यू माहिती आहे 0.1 इंटू f dash a ची पण व्हॅल्यू माहिती आहे 7.389. डन. हियर f of x म्हणजे काय बघा e टू द पॉवर x. ओके, इथे लिहितो मी e टू द पॉवर x अप्रॉक्सिमेट टू हियर 7.389 ॲज इट इज प्लस या दोघांचे मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. ओके, जर दोघांचे मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळते आहे 0.7389. ओके, दे आता या दोघांचे ॲडिशन करायचं. e टू द पॉवर x मीन्स काय 2.1 पुट करायचं. therefore e टू द पॉवर 2.1 अप्रॉक्सिमेट टू या दोघांचे जर आपण ॲडिशन केलं तर काय मिळेल आहे 8.1279. ओके, डन. तर हे झालं ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ e टू द पॉवर 2.1. डन. देन नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, 3 टू द पॉवर 2.01. ओके, इथे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे 3 टू द पॉवर 2.01 ची. ओके, आणि इथे आपल्याला त्याने गिवन दिलेलं आहे the log of 3 is equal to 1.0986. ओके, आता 3 टू द पॉवर 2.01 चे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू आपण. पण अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर सगळ्यात आधी आपण काय बोलतो की आपल्या फंक्शनला आपल्या न्यूमेरिकलला कन्वर्ट करा फंक्शनमध्ये, बरोबर आहे. ओके, यार न्यूमेरिकल काय आहे 3 टू द पॉवर
2.01 आहे, तर 2.01 ला आपण कन्सिडर करू x. ओके, स्टार्टिंगला बोलला मी की जो मेन नंबर असतो त्याला आपण x कन्सिडर करायचा. ओके, लेट x इज इक्वल टू 2.01. सॉरी, ओके 2.01. बघा आता 2.01 ला जर आपण x कन्सिडर केलं तर इथे काय मिळेल, x म्हणजे 3 टू दी पॉवर काय मिळेल x, आणि 3 टू दी पॉवर x हा फंक्शन तर येते. therefore the f of x is equal to 3 to the power x. ओके, f of x is equal to 3 to the power x. जर फॉर्म्युला जर आपण चेक केला अप्रॉक्सिमेशनच्या, तिथे f डॅश ची पण कंडिशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला अप्लाय करणे, तिथे पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपण अप्लाय करू. ओके, हियर the d by dx of f of x is equal to d by dx of 3 to the power x, and डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे काय लिहू आपण f डॅश x is equal to, and डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 to the power x 3 to the power x into log of 3. पण log of 3 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, log of 3. ओके, ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू म्हणजे आपल्याला काय मिळते, f dash x is equal to 3 to the power x into 1.0986. ओके, f of x ला 1 ने डिनोट करू आणि f dash x ला आपण 2 ने डिनोट करू. आता अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, f of a plus h अप्रॉक्सिमेट टू f of a plus h into f dash a. म्हणजे f of a, f dash a आणि h अशा तीन व्हॅल्यूज माहिती पाहिजे आपल्याला. ओके, मग सगळ्यात आधी आपल्याला a आणि h च्या व्हॅल्यूज काढणे, त्यासाठी आपण पुन्हा एक कन्सिडरेशन केलं होतं, लेट x is equal to a plus h. ओके, मग x ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, x म्हणजे काय आहे 2.01. ओके, इथे इथे 2.01 is equal to a plus h. देन हियर 2.01 ला दोन नंबर मध्ये स्प्लिट करायचं. पण काय बोललो, जो मोठा नंबर असणार आहे तो परफेक्ट नंबर ठेवायचा. ओके, तर 2.01 जो आहे त्याला मी लिहितो आहे 2 plus 0.01 is equal to a plus h as it is. कंपेअर करा, a म्हणजे कोण आहे 2. ओके, therefore a is equal to 2 आणि h म्हणजे काय आहे 0.01. ओके, डन. आता a माहिती आहे, h माहिती आहे, पण फॉर्म्युला यूज करायचा असेल तर f of a, f dash a देखील माहिती पाहिजे. ओके, मग f of a कुठून काढायचं, f of a आपण फाइंड आउट करतो f of x म्हणजे इक्वेशन 1 f of x. आपण काय करू, f of x च्या ऐवजी f of a पाहिजे तर आपण x ला रिप्लेस करू a. ओके, व्यवस्थित इथे रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचा. ओके, मग इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे a जर आपण पुट केलं तर काय मिळेल, तिथे आपल्याला the f of a is equal to 3 to the power a. ओके, त्यानंतर करते काय केलं. ओके, त्यानंतर आता a ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ओके, a म्हणजे किती आहे 2 पुट करा is equal to 3 स्क्वेअर, आणि 3 स्क्वेअर किती होतो 9. मीन्स f of a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 9. ओके, f of a is equal to 9 मिळालं. सिमिलर आपल्याला आता फाइंड आउट करायचे आहे f dash a ची व्हॅल्यू. मग f dash a f dash x वरून आपण फाइंड आउट करू. काय करू आपण, x ला रिप्लेस करू, रिप्लेस x बाय a इन इक्वेशन 2. ओके, आता इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण a पुट करू म्हणजे काय मिळेल, तिथे आपल्याला f dash a is equal to here 3 to the power a into 1.0986. ओके, काय केलं, f dash a आपण फाइंड आउट करतोय. f dash a कसं केलं आपण, तर इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x होते त्याला आपण रिप्लेस केलं a. डन. नाही, आता काय मिळते इथे a ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, a इज इक्वल टू किती आहे 2. व्हॅल्यू पुट करतो मी तिथे 2 म्हणजे काय मिळेल 3 स्क्वेअर, बाकी ॲज इट इज. ओके, देन हियर आता इथे 3 चा स्क्वेअर किती होतो आहे 9. ओके, इज इक्वल टू 9 into 1.0986. ओके, डन. देन हियर आता इथे दोघांचे मल्टिप्लिकेशन करणे आपल्याला. ओके, काय मिळेल मग, f dash a is equal to 9.8874.
ओके ते त्याला एफ डॅश ए पण आपल्याला अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युला यूज करायचे. ओके फॉर्म्युला काय अप्रॉक्सिमेशन की एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेट टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ओके आता ज्या व्हॅल्यूज माहिती त्या आपण पुट करू तिथे. ओके ए प्लस एच म्हणजे कोण होतो एक्स. ओके तर एफ ऑफ एक्स अप्रॉक्सिमेट टू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 9 प्लस एच ची व्हॅल्यू 0.01 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू 9.8874. डन. हियर एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे 3 टू द पॉवर एक्स. ओके इथे लिहितोय 3 टू द पॉवर एक्स अप्रॉक्सिमेट टू 9 प्लस या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ओके या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल 0.0988874. ओके आणि त्या दोघांचं ॲडिशन करायचं. हियर 3 टू द पॉवर काय दिसतंय therefore 3 टू द पॉवर एक्स म्हणजे काय होतं 2.01 अप्रॉक्सिमेट टू दोघांचे ॲडिशन 9.0988874. ओके तर जर आपलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3 टू द पॉवर 2.01. ठीक आहे तर या वेळी आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करतो एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. ओके मी काही न्यूमेरिकल्स देतो आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके आणि त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे.